चला तर आज आपण बनवूया घरच्या घरी कुरकुरीत अशी बाहेर मिळणारी तशी खारी। फक्त 1 वाटीभर मैद्यामध्ये आपण कुरकुरीत अशी खारी बनवतोय। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर पीठ भिजवण्यासाठी एक मोठी परात घेतली व त्यावरती चाळणी ठेवली। त्यानंतर 1 वाटीभर मैदा घेतलाय व तो छान असा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। मैदा छान चाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा जो आहे तो हातावरती कुस्करून घ्यायचा व यावरती या मैद्यामध्ये टाकून द्यायचा। त्यानंतर 1 पळीभर इतकं तेल या मैद्यामध्ये आपल्याला टाकायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं व अगदी घट्टसर असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा। सुरुवातीला मी थोडंच यामध्ये पाणी ॲड करते, जास्त एकखट्टी पाणी ॲड नाही करायचं, नाहीतर पातळ होऊ शकतं। अगदी घट्ट जे आहे ते आपल्याला इथं पीठ भिजवून घ्यायचं आहे। छान असं घट्ट पीठ भिजून झाल्यानंतर यावरती थोडंसं तेलाचा हात मारायचा व झाकून एक 5 ते 10 मिनटं आपल्याला छान असं बाजूला ठेवून द्यायचं। जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत आपण याला लागणारी स्लरी जी आहे ती करून घेऊ। तर एक वाटी घेतली व त्यामध्ये 1-2 चमच्याभर इतकी मैदा टाकलाय। त्यानंतर यामध्ये 1 पळीभर इतकं तेल टाकायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याआधी कधी घरी खारी बनवली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राइब करा। इथे स्लरी जी आहे ती छान अशी तयार झाली। इथं पीठ जे आहे ते छान असं भिजल्या गेलंय। तर या पिठाचे मी 4 गोळे बनवते। इथं 4 गोळे बनवून झाल्यानंतर आपल्याला एक पोळी जी आहे, एक उंडा घेऊन आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची। थोडंसं यावरती पीठ टाकून होईल तितकी आपल्याला पातळ जी आहे ती पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात अगदी पातळ अशी पोळी जी आहे ती मी या मैद्याची लाटून घेतली आहे। याच पद्धतीने आपले 4 पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या पातळ। इथं मी 4 पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक पोळी टाकायची व त्यावरती आपण बनवलेली जी मैद्याची स्लरी होती मैदा व तेल टाकून ती यावरती टाकायची व हाताच्या मदतीने सगळ्या पोळीवरती ही स्लरी जी आहे ती पसरवून घ्यायची। याच पद्धतीने आपल्याला सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या करायच्या। तर 4 पोळ्या होत्या ना, तर मी एकावर एक टाकून ह्या मैद्याची स्लरी टाकून अशा पद्धतीने मी एकावर एक रचल्या होत्या। आता 4 पोळ्या ज्या आहेत त्या एकावर एक रचल्यानंतर एक बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं। परत दुसऱ्या बाजूने जे आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं। त्यावरती पण आपल्याला मैद्याची स्लरी जी आहे ती लावून घ्यायची आहे व अशा पद्धतीने चौकोन शेपमध्ये आपल्याला ह्या पोळ्या ज्या आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं पीठ घालायचं व अगदी हलक्या हाताने ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची। सुरुवातीला कडेकडेनेच लाटून घ्यायची, म्हणजे कसं पोळी जी आहे एकसारखी लाटल्या जाते। तर अशा पद्धतीने मी अगदी जाडसर अशी ही पोळी ठेवली आहे। जर तुम्ही पातळ केली तर खारीला जे आहे ते लेयर्स येत नाही व ज्या एकावर एक 4 पोळ्या आपण टाकलेल्या होत्या त्या सगळ्या एकमेकांना चिपकून जातात। तर अशा पद्धतीने मी अगदी जाडसर ही पोळी जी आहे ती छान अशी लाटून घेतली। खारी कापण्याआधी आपण तेल गरम करायला ठेवू, म्हणजे जोपर्यंत खारी कापल्या जाईल तोपर्यंत छान असं तेल गरम होईल आणि पटकन अशा आपण खारी ज्या आहेत त्या पटापट तेलामध्ये तळून घेऊ। चला तर आता आपण खारी कापून घेऊ। सुरुवातीला कडे जे आहे ते आपल्याला कडं कापून घ्यायचे व तुम्हाला कुठलाही आकार वगैरे आवडत असेल त्या आकारात तुम्ही खारी कापून घेऊ शकता। तर इथे मी खारी जी आहे थोडी लांब आकाराचीच ठेवली आहे। तुम्ही छोटा आकार करू शकता, यापेक्षा थोडा मोठाही करू शकता। तर मी थोडंसं मीडियमच ठेवलं आहे। सुरुवातीला तेल गरम झालं की नाही अगोदर ते चेक करायचं, मगच आपल्याला खारी जे आहे ते सोडून द्यायचे आहे। अगोदर मी जे कडक कापलेले होते ते मी थोडंसं यामध्ये सोडून बघितलं। छान असं तळलं गेलं की मग आपल्याला खारी जी आहे ती यामध्ये सोडून द्यायची। मीडियम फ्लेमवरती आपल्याला खारी जी आहे ती छान अशी तळून घ्यायची। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही खारी जी आहे ती तळून घ्यायची व त्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे यातलं जे पण काही तेल वगैरे आहे ते सगळं काही खाली निथरले जाईल। याच पद्धतीने मी सगळ्या खाऱ्या ज्या आहेत ते छान अशा कमी गॅसवरती तळून घेते। 2 ते 3 घाणे लागले मला हे तळायला। तर आता तुम्ही पण बाहेरून न आणता घरीच खारी मस्त अशी बनवू शकता।
तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली घरच्या घरी वाटीभर मैद्यामध्ये भरपूर सारी अशी खारी तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।